नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला एक एक कोलगेट स्माइल ताईसाठी होऊन जाऊ दे। तर मी चालू आहे माझं की श्रावणातल्या कहाण्या तुम्हाला सांगणं, त्यामध्येच तुम्ही बाकी सगळ्या कहाण्या ऐकल्या, त्याबरोबरच आज कहाणी आहे मंगळागौरीची। तर कुणाकुणाला मंगळागौरीच्या आठवणी आहेत की आपलं नवीन लग्न झालं त्यावेळी आपण मंगळागौरी कशा साजऱ्या केल्या। कहाणी सांगायच्या आधी छोट्याशा आठवणी किंवा छोट्याशा काही पद्धती किंवा माझ्या बाबतीत जे जे घडलं ते मी तुम्हाला सांगते, किंवा माझ्या मैत्रिणींच्या बाबतीत वगैरे जे जे घडलं ते तुम्हाला सांगते। तर आमच्या समाजात, सोनार समाजात मंगळागौरी या केल्या जातात। लग्नानंतर 5 वर्ष मंगळागौरींना अतिशय मान असतो। मंगळागौरी या लग्नानंतरच्या पहिल्या श्रावणातल्या पहिल्या मंगळागौरीपासून मंगळागौरी केल्या जातात। एक मंगळागौर सासरी केली जाते, एक मंगळागौर माहेरी केली जाते, कुणी हौसेनं मावशी करते, कधी आत्या करते, अशा 4-5 मंगळागौरी केल्या जातात। किंवा जर आपल्या घरी नसेल मंगळागौर तर आपल्या आपल्या मैत्रिणींच्या घरी, कारण मंगळागौरीला 5 मुली लागतात नव्या लग्न झालेल्या, ज्यांच्या लग्नाला 5 वर्ष नाही झालेली अशा मुली लागतात। तर एकमेकींकडे जाऊन या मंगळागौरी मस्तपैकी साजऱ्या केल्या जातात। सकाळी मंगळागौरीची रितसर पूजा केली जाते। 16 प्रकारचे पानं त्यांना वाहिली जातात, वाळूची पिंड केले जाते, फुलांनी सुशोभित केली जाते, छानपैकी पूर्णावरणाचं जेवण केलं जातं, सगळ्या मुलींना छान छान गिफ्ट दिलं जातं आणि संध्याकाळच्या वेळी मुगाच्या डाळीची खिचडी, मटकीची उसळ आणि पापड या पद्धतीचं जेवण असतं आणि त्याच्यानंतर मंगळागौरीचं जागर केला जातो। तर आजकाल काय झालेलं आहे की टीम आलेल्या आहेत, त्या येऊन आपल्याकडे झिम्मा फुगड्या वगैरे खेळतात आणि आपण या प्रकारे मंगळागौर साजरी करतो। तर आमच्या काळी तसं नव्हतं। आमच्या काळी वाड्यातल्या सगळ्या बायका, आजी असू द्यात, नाही तर आई असू दे, मोठ्या ताया असू देत, किंवा आमच्यापेक्षा लग्न झालेल्या नव्या मुली असू देत, छोट्या मुली असू देत, आम्ही सगळ्या जणी मिळून रात्रभर मंगळागौर गाजवायचो। मग एखादं देऊळ त्याच्यासाठी घ्यायचं, एखादं, हे आजकाल कार्यालय वगैरे निघाले त्यावेळी एवढं नव्हतं, तर एखादं देऊळ वगैरे घ्यायचं, त्याच्यात रात्रभर मंगळागौरी जागवायच्या, या प्रकारे सगळं, आणि खूप मजा यायची, खूप मजा यायची। वर्ण मस्तपैकी पाऊस पडत असायचा, सुगंधाचे मोगऱ्याचे गजरे भरपूर घालायचे, नटायचं थटायचं आणि मंगळागौरी साजऱ्या करायच्या। त्याच्यात त्या झिम्मा फुगड्या, खूप खूप मजा यायची आणि न जेवता बोलायचं। नवीन नवीन लग्न झालेलं असायचं, पतीचं नाव घ्यायचं, उखाणे घ्यायचे, झिम्मा फुगड्या खेळायच्या। यामध्ये जे काही असायचं ना ते परत कधीच आयुष्यात भेटत नाही आपल्याला, एवढं सुख मंगळागौरींमध्ये मिळतं। ज्यांच्यात मंगळागौरी करतात ना त्यांनी खाली कमेंट करून सांगा की तुमच्या मंगळागौरींच्या काय काय आठवणी आहेत। त्याच्यानंतर काय होतं की 5-5 वर्ष मंगळागौरी असतात आणि पुढच्या वर्षी किंवा त्याच वर्षी एखाद्या श्रावणामध्ये आपल्या पोटामध्ये छोटंसं बाळ असतं आणि त्यावेळी आपल्याला 8वा महिना नसेल तर पूजा करता येते, पण रात्री खेळायला येत नाही, नुसतं बसून बघावं लागतं। पण त्यावेळी सुद्धा मंगळागौरीच्या बायका, ज्या लेडीज प्रेग्नंट असतील, मुली छोट्या छोट्या ज्या आपण नवीन लग्न झालेल्या असतो त्यावेळी त्या प्रेग्नंट असतील, त्यांच्यासाठी वेगळे खेळ खेळले जातात, त्यांच्यासाठी वेगळी गाणी म्हटली जातात आणि खूप सुंदर प्रकारे जरी गरोदर असो आपण तरी आणि नसू तरी सुद्धा परत 3ऱ्या-4थ्या वर्षी आपल्याबरोबर छोटी छोटी बाळं सुद्धा असतात आणि असे 5 वर्ष तुफान मजेमध्ये जातात। पहिलं वर्ष खूप छान जातं, दुसरं वर्ष खूप छान जातं, 3रं वर्ष मंगळागौरीचं जेवण करताना बोलायचं नसतं, पण आपलं बाळ आपल्या कुशीत असतं, त्याला कुठं शी लागते, त्याला कुठं शू लागते, त्याला कुठं दूध प्यायचं असतं। अशा गमती जमतीमध्ये या मंगळागौरी खूप सुंदर प्रकारे साजऱ्या होतात। पण त्यामागं पण उद्देश तेवढा छान आहे मंगळागौरीचा की आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं, आपल्या पतीचं आयुष्य वाढावं, यासाठी या मंगळागौरी 5 वर्ष केल्या जातात। तर त्याचीच कहाणी मी आज तुम्हाला सांगणार आहे। आता ज्या समाजांमध्ये मंगळागौरी केल्या जात नाही, मग ते आपल्या नवऱ्यासाठी काही करू शकत नाहीत का? नाही, असं नाहीये। मंगळागौरीची कहाणी तुम्ही आयुष्यभर वाचू शकता, लग्नाला 5 वर्ष होऊ दे, नाही तर 25 वर्ष होऊ दे। त्याचप्रमाणे महादेवाची पूजा तुम्ही 16 पत्री वाहून किंवा साधी पूजा महादेवाची करू शकता, कहाणी वाचून पोळ्याचा स्वयंपाक करू शकता आणि न बोलता जेवू शकता महादेवाला आणि मंगळागौरीची प्रार्थना करू शकता। याच मध्ये एक महत्त्वाचं असतं ते म्हणजे मंगळागौरीचं उद्यापन। 5व्या वर्षी मंगळागौरीचं उद्यापन, ज्या मुलीचं पहिल्या वर्षाचं पहिलं मंगळागौरीचं व्रत आहे तिच्याबरोबर 5वं वर्ष घेऊन मंगळागौरीचं व्रत केलं जातं। व्रतामध्ये काय केलं जातं तर आपल्या मुलीच्या आईला बोलावलं जातं सासरी आणि तिला गडवा भरून लाडू दिले जातात
स्टीलचा गडवा भरून बुंदीचे लाडू दिले जातात। त्यामध्ये नागनागिणीचा जोडा चांदीचा लपवला जातो आणि वर्ण त्याच्या लाल कापड बांधून त्याला नाडापुडीनं परत बांधलं जातं। त्या आईला साडी, चोळी, जोडवी, मंगळसूत्र म्हणजे 16 शृंगाराचं सामान जे असेल ते आईला दिलं जातं। तर मुलीच्या आईला हे सगळा वसा दिल्याशिवाय मंगळागौरीचं उद्यापन होत नाही। तर तोवर थांबावं लागतं। कधी कधी बायका म्हणजे आता माझी मावशी वगैरे यांनी सुनांबरोबर त्यांच्या मंगळागौरीचं व्रत केलं, उद्यापन केलं, तर उद्यापन हे मंगळागौरीचं करावंच लागतं, ते या पद्धतीनं असतं। तर चला, ही बाकीची माहिती झाली, कशी वाटली हेही सांगा आणि आपण चालू करूया आपल्या मंगळागौरीची कहाणी। मी हे सगळं सांगत आहे, हे कोणाकोणाला आवडत आहे काय आहे याच्या मला छान छान कमेंट पाहिजे आहेत, कारण मी खूप सारी बडबड करून तुमच्यापर्यंत हे सगळं पोहोचवत आहे। तर चला, आटपाट नगर होतं, मंगळागौरीची कहाणी चालू करूया। जे मनोभावे ऐकणार आहेत त्यांनी मंगळवारीच ऐकत असाल तर महादेवापुढे बसून ऐका, नसाल ऐकत महादेवासमोर बसून तर 4 तांदळाचे दाणे हातात मध्ये घ्या आणि नंतर ते तुळशीमध्ये किंवा महादेवाच्या पिंडीवर अर्पण करा। तर चला, मंगळागौरीची कहाणी। आटपाट नगर होतं, तिथे एक वाणी होता, त्याला काही मुलगा नव्हता। त्याच्या घरी एक गोसावी येई, अल्लख म्हणून पुकार करी। वाण्याची बायको भिक्षा आणि निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून तो चालता होई। ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली। त्याने तिला एक युक्ती सांगितली, दाराच्या आड लपून बस, अल्लख म्हणता सुवर्णाची भिक्षा घाल। अशी भिक्षा झोळीत घातली, बुवांचा नेम मोडला, बाईवर फार राग आला, मुलबाळ होणार नाही असा शाप तिला दिला। तिने पाय धरले, बुवांचा उशाप मागितला। बुवा म्हणाले, आपल्या नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्रे परिधान कर, रानात जा, जिथे घोडा आडेल तिथे खण, देवाची देवळे लागतील तिची प्रार्थना कर, तुला पुत्र होईल, असे बोलून बुवा चालता झाला। तिने आपल्या पतीस सांगितले, वाणी रानात गेला, घोडा आडला, तिथे त्याने खणले, देवीचे देऊळ लागले, सुवर्णाचे देऊळ होते, हिरेजडीत खांब होते, मनकाचे कळस होते। आत देवीची मूर्ती होती, मनोभावे पूजा केली, त्याला देवी प्रसन्न झाली। वर माग म्हणाली, घरेदारे आहेत, गुरेढोरे आहेत, धनद्रव्य आहे, पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे, असं त्यानं सांगितलं। देवी म्हणाली, तुला संततीचे सुख नाही, मी प्रसन्न झाले आहे, तुला वर देते। अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध मिळेल, कन्या घेतलीस तर बालविधवा होईल, इच्छा असेल ते मागून घे। त्याने अल्पायुषी पुत्र मागितला। देवीने मागल्या, माझ्या मागच्या बाजूला जा, तिथे एक गणपती आहे, त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे, गणपतीच्या तोंडावर पाय दे आणि एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुझी बायको कार्यभाग होईल, असे सांगून नंतर देवी अदृश्य झाली। वाणी देवळामागं गेला, गणपतीच्या तोंडावर पाय दिला, झाडावर चढला, पोटभर आंबे खाल्ले, पोटभर घरी नेण्याकरता घेतले, खाली उतरून पाहू लागला तर मोठात आंबा एकच होता। असे 4-5 वेळा झाले। गणपतीला त्रास झाला, त्याने सांगितले, तुझ्या नशिबी एकच फळ आहे, फळ घेऊन घरी जा। बायकोला खाऊ घातले, ती गरोदर राहिली, दिसामासा गर्भ वाढू लागला, 9 मास पूर्ण झाले, वाण्याची बायको बाळंतीण झाली, मुलगा झाला, उभयतांदा मोठा आनंद झाला। दिसामासी दिवस वाढू लागले, 8व्या वर्षी मुंज झाली, 10व्या वर्षी लग्न करा म्हणाली। काशी यात्रेशिवाय लग्न कसं करायचं म्हणून माझा नवस आहे, असा जबाब त्यांनी दिला। काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवले। मामा भाचे काशीत जाऊ लागले। जाता जाता काय झाले, वाटेत एक नगर लागले, तिथे काही मुली खेळत होत्या, त्यात एकमेकीशी भांडण झाले। एक गौरी भुरकी मुलगी होती, तिने दुसऱ्या मुलीला म्हणू लागली, काय ग रांड द्वाड आहेस, काय ग रांड द्वाड आहेस। तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते, आमच्या कुळवंशामध्ये कोणी राण होणार नाही, मग मी तर तिची मुलगी आहे, मी कशी होईल। हे भाषण मामांनी ऐकले, त्यांच्या मनात आले, हिच्याशी आपल्या भाच्याचे लगीन करावे, म्हणजे तो दीर्घायुषी होईल। परंतु हे घडणार कसे। त्याच दिवशी तिथे मुक्काम केला। इथे काय झाले, त्याच दिवशी त्या मुलीचे लग्न होते। लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला। मुलीच्या आईबापाला पंचायत पडली, पुढे कोणीतरी प्रवासी मिळाले तर बरं होईल, त्यांना पुढे करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळेत पाहू लागले। मामा भाचे दृष्टीस पडले, मामापासून भाच्याला नेले, गोजर मुहूर्तावर लग्न लावले। उभयतांनी गौरी हारापाशी निजवले, दोघे झोपी गेले। मुलीला देवीने दृष्टांत दिला,
अगं अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरता दूध ठेव, एक कोरा करा ठेव जवळ ठेव, दूध पिऊन सर्प कर्यात शिरेल, अंगाच्या चोळीनं तोंड भांडून टाक, सकाळी उठून आईला ते वाण दे. तिने सर्व तयारी केली, दृष्टांताप्रमाणे घडून आले. काही वेळाने तिचा नवरा उठला, भूक लागली म्हणू लागला, लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्याने तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट दिले. बिराडी गेला, मामा भाचे मार्गस्थ झाले. दुसरे दिवशी काय झाले, हिने सकाळी उठून स्नान केले, आपल्या आईला वाण दिले. आईने उघडून पाहू लागली तर आत हार निघाला. आईने कन्येच्याच गळ्यात हार घातला. पुढे पाहिले, वर मांडवात आला, मुलगी खेळायला आणली. ती म्हणाली, हा माझा नवरा नाही, मी ज्याच्याबरोबर खेळत नाही. रात्री लाडवाची आणि अंगठीची खून काही पटेना. आईबापांना पंचायत पडली, हिचा नवरा कसा सापडणार. नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केले. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलगीने धुवावे, आईनं पाणी घालावे, भावांनी गंध लावावे, बापाने विडा द्यावा, असा क्रम चालू केला. शेकडो लोक येऊन जेवू लागले. इकडे मामा भाचे मात्र काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केले, तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्यास मूर्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी आली. त्या दोघांचे युद्ध झाले. यमदूत पळून गेले. गौर तेथे अदृश्य झाली. भाचा जागा झाला तसा आपल्या मामा सांगू लागला, मला असे स्वप्न पडले. मामा म्हणाला, ठीक आहे, झालं, तुझ्यावरचं विघ्न टळलं, उद्या आपण घरी जाऊया. परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासीनं येऊन सांगितले, इथे अन्नछत्र आहे, तिथे जेवायला जा. ते म्हणाले, आम्ही पर अन्न घेत नाही. दासींनी यजमानांना सांगितले. त्यांनी पालखी पाठवली. आदरातिथ्याने घरी नेले. पाय धुताना मुलीने नवऱ्याला ओळखले. नवऱ्याने अंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं, तुमच्याजवळ खून काय आहे. त्याने लाडवाचे ताट दाखवले. सर्वांना आनंद झाला. भोजन समारंभ झाला. मामा भाचे सून घेऊन घरी आले. सासूने सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असे म्हणाली. तिने सांगितले, मला मंगळागौरीचे व्रत असतं. ही सगळी कृपा ही सासर माहेर घरदारांची मंगळागौरीची आहे. सासर माहेरची घरदाराची माणसे सर्व एकत्र झाली आणि व्रताचे उद्यापन केले. मंगळागौर तिला जशी प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा सर्वांना हो. हे आपले सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवाची प्रार्थना करा. आणि धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर मी लगातार तुम्हाला 3 दिवसाच्या कहाण्या सांगितल्या आहेत. तर आता जर माझा एखाद्या दिवशी नाही व्हिडिओ आला तर कुणीही काळजी करू नका, मी आल्यावर पुढची माहिती तुम्हाला जरूर सांगेल. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच बास करते. तर मंगळागौरीची ही सुंदर कहाणी आणि याच्यावरच्या तुमच्या आठवणी, याच्या छान छान कमेंट मला करा. तर चला, परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.